हॅलो फ्रेंड, सासभाऊ किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज एकादशी आहे ना, त्याच्यासाठी मी तुम्हाला ना एकादशीसाठी मी त्या साबुदाण्याचे थालीपीठ करून दाखवणार आहे. तर साबुदाणा चांगला रोस्ट करून घेणार आहे. रोस्ट करून घेतल्यावर बारीक मिक्सरमध्ये काढणार आहे. ह्याच्यामध्ये खूप छान निघते. मोठ्या मिक्सरमधून बारीक निघते काढणार आहे आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची बटाटे घालून मी त्याचं थालीपीठ करणार आहे. आता हे काही चांगलं रोस्ट करून घेते आणि ह्याला मिक्सरमधून काढते. थोडं गार झालं ना की मिक्सरमधून काढते. जवळजवळ ह्याला चांगलं रोस्ट व्हायला, चांगलं भाजायला 10 मिनिट लागतील. गॅस हायवर आहे, हाय फ्लेमवर आहे. आता हे भाजून घेते चांगलं आणि परत दाखवते तुम्हाला करताना. आता हे बघा, साबुदाणा चांगला भाजला गेलाय. फुलून येते बरं का भाजल्यावर. फुल असं म्हणजे मोठा मोठा होते. लाया कशा होतात ना तसं होतं. किती छान दिसायला भाजलेलं. आता ह्याला मिक्सरमधून बारक्या पॉटमधून काढते आणि त्याच्यात बटाटे, हिरवी मिरची, जिरा, मीठ टाकून त्याच्यात थालीपीठ करते. हे बघा, आता ह्याच्यामध्ये ना मी मीठ टाकले, चवीप्रमाणे मीठ टाकले. हे शिजवलेलं बटाटे, हे ठेसा करून घेतला हिरवी मिरचीचा, हे कोथिंबीर आहे. माझ्याकडे कोथिंबीर एकादशीला चालते, तुमच्याकडे नसली चालेल तर खाऊ नका. आणि जिरे टाकले. कुणाकुणाकडे जिरे पण खात नाही. आता ह्याला मी तिंबून घेते. ह्याच्यामध्ये कच्चं बटाटो पण खिसून टाकलं तर जमतंय बरं का. कच्चं बटाटो खिसून टाकायचं आणि त्याच पिठात हे तिंबून घ्यायचं. जे वरून पाणी जास्त घालायचं नाही, का तर वरून पाणी घातलं तर पातळ होतंय. त्या बटाट्यामध्ये, कच्च्या बटाट्यामध्ये चांगलंच पाणी असते ना. आता हे मी तिंबून घेते चांगलं आणि परत करताना दाखवते. हे बघा, असं थालीपीठाचा गुंडा घेतलाय मी. एक पोर्शन घेतलं ह्याच्यामधून काढून. काही तिंबून असं झाले. ह्याला पाणी लागते बरं का, सारखं थोडं थोडं पाणी टाकावं लागतं. का तर साबुदाणा भाजलेला असते ना, पाणी टाकून ठेवावं लागते, नाहीतर पीठ निबर होते बरं. आता हे पोर्शन घेतलंय आणि ह्याला थोडं पाण्याचा हात लावायचा. असा पाण्याचा हात लावायचा आणि मोठं करायचं. ते चिरलं जात असते बरं का साबुदाण्याचं, तर त्याला आपण हाताने परत जोडायचं आणि करायचं. हाताने असं जोडून करायचं. आता मला तवा गरम व्हायला, त्याच्यावर टाकलेलं सुद्धा तुम्हाला दाखवते. छान होते बरं का, एकदम मऊ 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 सॉफ्ट होते ते एकदम. हे तुम्ही गिरणीतून जर दळून आणलं का परत खूप छान होते. 1 किलो साबुदाणा घ्यायचा आणि गिरणीतून छान दळून आणायचं. हे मिक्सरमध्ये दळलं आहे ना, मिक्सरमध्ये एवढं सॉफ्ट आणि बारीक येत नाही दळल्याला. आणि पातळ करायचं बरं का, पातळ केल्यावर ते क्रिस्पी छान लागतंय. आता हे केलंय ना, पातळ करायचं. आता मी गाईच्या आणि कुत्र्याच्या केल्यात ना, भाकरी भाजायला मी ह्याच्यावर. आता ह्याला वेज वगैरे काही करायचं नाही, त्याला छान क्रिस्पी भाजायचं तूप टाकून. उपवास आहे ना आज आपल्याला. मग आता ह्याच्यावर ना दोन्ही हाताने उचलून मी ह्याच्यावर टाकते आणि त्या तव्यावर असं दोन्ही हाताने धरायचं. इकडे एक धरायचं आणि इकडे एक धरायचं. दोन्ही हाताने धरायचं. माझ्याकडे व्हिडिओ धरायला कोणी नाही ना, मग मला व्हिडिओ बंद करावा लागला. हे दोन्ही हाताने धरायचं ना वरती टाकायचं. सुटलं जातं बरं का ते. हे कापड ओलं करायचं, आधी पाण्याने ओलं करायचं आणि त्याच्यावर उंडा घेऊन करायचं. कोणी कोणी पीठ लावून करते, पण ते पीठ लावून करायला त्याला गिरणीतून दळून आणावं लागते, मशीनमधून दळून आणावं लागते. हे मोठाडं असते थोडं, मग ते मोठाडं असल्या कारणानं आपल्याला असं दळलं जात नाही, असं ओढलं जात नाही त्याच्यावर. नाहीतर गिरणीतून बारीक दळून आणलं का साबुदाण्याचं, ते तुमच्या पोळपाटावर पोळ्या कशा होत्या तसं पण थालीपीठ तयार होते. आता हे मी गॅसवर टाकते. ह्या प्रकारे भाजायला मी उलटा केलाय. आता ह्याला वरून तूप लावायचं. खूप टेस्टी छान होते. आता का दुसरा सुद्धा मी करून ठेवला. फक्त ह्याला करताना ना चिरण्या अशा हे बाजूला पडतात ना, चिरला जाते आणि पातळ छान होते. काय पातळ झालंय, छान झालंय पातळ. आता ह्याला चांगलं भाजायचं आणि शेंगदाण्याची चटणी, मठ्ठा ह्याच्याबरोबर सर्व करायचं. छान निघते. हो का, असं काढावं लागतं. आणखीन खालून भाजलेलं नाही. आता हे पण तयार झालंय. हे जास्त गॅस करून भाजते, का तर देवाला नैवेद्य दाखवायचा ना एकादशी. जेवायला उशीर झालाय आम्हाला. आता हे करते आणि मठ्ठा तयार करते मी हे भाजीपर्यंत.
आता हे बघा असं हे थालीपीठ झालेलं आहे बघा साबुदाण्याचं. छान झालंय बघा, खूप छान मस्त झालंय, मऊ मऊ एकदम. आता हे ह्याच्याबरोबर खायला चटणी आणि हे मठ्ठा. ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि जिरा टाकलाय म्हणून हे असं दिसायला. फोडणी दिली ह्याला, कोथिंबीर जिरा टाकला. तर हे दुसरं पण हे भाजायला बघितलं. माझी जर ही साबुदाण्याच्या थालीपीठची, साबुदाण्याच्या पुरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. शेअर पण करा बरं का. धन्यवाद.